खूप दिवसापासून माझ्या डोक्यात आहे की ब्लॉगिंग चालू करावं पण थोडंसं फॅमिलीचा पण सपोर्ट नव्हता. मुलं कशी मॅनेज करते, त्यांना शाळेत कसं पाठवते की मला थोडेफार मी माझा स्वतःचा खर्च भागवावा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आहे ना, मी माझ्याविषयी थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा माझा पहिला मोठा ब्लॉग आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत माझी थोडीशी माहिती शेअर करावी. खूप दिवसापासून माझ्या डोक्यात आहे की ब्लॉगिंग चालू करावं पण थोडंसं फॅमिलीचा पण सपोर्ट नव्हता आणि आता कुठे मला फॅमिलीने सपोर्ट केला आहे आणि आता फॅमिली सपोर्ट करते तर मला खूप भीती वाटते की मला त्याच्यामध्ये यश मिळेल की नाही मिळणार. पण बरेचसे मोठे यूट्यूबर आहेत, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन, थोडीशी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी माझा मोठा ब्लॉग अपलोड करते. आशा करते की तुम्ही मला सुद्धा असंच प्रेम द्याल. आणि आता मी शॉर्ट व्हिडिओ बरेचसे टाकलेले आहेत, पण काही व्हिडिओला छान रिस्पॉन्स आहे, काही व्हिडिओला रिस्पॉन्स नाही आणि त्यात माझीच मोठी चूक आहे की मी रोज व्हिडिओ अपलोड करत नाही आहे. मग म्हटलं आज मोठा ब्लॉग अपलोड करावा आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपले रोज येतील. माझ्या फॅमिलीविषयी थोडीशी जाणून घेऊयात. तर माझं नाव तर मी तुम्हाला सांगितलं, माझं नाव दिव्या आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे सिनियर KGला आणि एक आहे नर्सरीला. आणि मला जाव, दीर, सासू, सासरे असं आमचं 6 जणांचं मोठं कुटुंब आहे. पण गावाकडे आम्ही फक्त सासू सासरेच राहतात. माझे जाव, दीरसुद्धा पुण्याला असतात आणि आम्ही इंदापूरला असतो. तर आमचं इंदापूरपासून गाव जवळजवळ एक 22 किलोमीटर आहे. तर अशी आहे माझी थोडीशी माहिती. आणि तुम्हाला आता माझं गाव माहिती झालं असेल. मी इंदापूरमध्ये, गंगावळण हे माझं गाव आहे, पण मी इंदापूरमध्ये राहते. आणि माझं ब्लॉगिंग चालू करण्याचं एकच ध्येय आहे की मी थोडंफार स्वतःचा खर्च भागवावा. आणि इन्स्पिरेशन सांगू तर मी ऐश्वर्या माने म्हणून तुम्हाला माहिती असेल, एक यूट्यूबर आहे आणि ती आमच्या इथलीच आहे. मी तिचंच इन्स्पिरेशन घेतलं आहे. मला तिचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात आणि मी तिचेच थोडंसं म्हणजे तिचं बघून कॉपी नाही म्हणता येणार, पण तिच्या ह्याच्यावर मी चालणार. म्हणजे ती जसं छान करते मला पण तसंच वाटतं, तसंच मी सुद्धा करावं. मला सुद्धा खूप आवड आहे ब्लॉगिंगची, पण भीती वाटत होती आणि घरच्यांचा पहिल्यांदा सपोर्ट पण नव्हता. पण आता घरचे म्हणतात तुला जी आवड आहे ती कर, असं पण तू तिथं घरीच बसून असते, त्याच्यामुळे तुला जे काही करायचे ते कर. आशा करते की तुम्ही मला सपोर्ट करसाल, प्रेम देसाल आणि माझे ब्लॉग बघसाल. चला भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.